भावी मुख्यमंत्र्याचा पराभव करून विधानसभेत पोहोचलो. अमोल खताळ. निमजला 89 लाखांच्या विकास कामांचा आमदार खताळ यांच्या हस्ते शुभारंभ. संगमनेर. प्रतिनिधी. मी महाराष्ट्रातील 288 आमदारांमध्ये स्वतःला सर्वात नशीबवान आमदार समजतो. तालुक्यातील मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे एका भावी मुख्यमंत्र्याचा पराभव करून विधानसभेत पोहोचलो. जनतेच्या विश्वासामुळे संगमनेरपासून दिल्लीपर्यंत वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असा टोला आमदार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला. संगमनेर तालुक्यातील निमज येथे सुमारे 89 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य दादाभाऊ गुंजाळ, सरस्वती पतसंस्थेचे संस्थापक काशीनाथ डोंगरे, चेअरमन बादशाह गुंजाळ, उपाध्यक्ष शशिकांत मतकर, संपत फड, मथू शेरमाळे, गोरख डोंगरे, रणजित जाधव, पुंजा डोंगरे, संतोष डोंगरे, संदीप कासार, विश्वास कासार, रामनाथ शिंदे, अनिल गुंजाळ, पद्माकांत मतकर, भाऊसाहेब शेरमाळे, ॲड. मीनानाथ शेळके, रोहिदास साबळे, वैभव नायकवाडी, सागर खताळ, मिलिंद खताळ, सुनील रुपवते, शिवाजी गुंजाळ, सुभाष मतकर, रामनाथ शेटे, गणपत डोंगरे, दादा डोंगरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार खताळ म्हणाले, निमज गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लागणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही. मात्र विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांना योग्य वेळी जनता उत्तर देईल. जनसेवा मंडळाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी सुरुवातीपासून संघर्ष करणारे अनेक सहकारी आजही माझ्यासोबत आहेत. त्यांनी गावाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ते पुढे म्हणाले, पूर्वी निधी उपलब्ध असूनही ग्रामपंचायतीतील राजकारणामुळे तो परत जावा लागला. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. देणारा तयार असूनही घेणाऱ्याची मानसिकता नसेल तर त्याचा थेट फटका गावाच्या विकासाला बसतो. आमदार झाल्यापासून तालुक्यातील कोणत्याही गावाला निधी वाटप करताना कधीही भेदभाव केला नाही. ज्या गावात मला कमी मतदान झाले त्या गावातील नागरिकही माझेच मतदार आहेत, या भावनेतून विकासकामांना प्राधान्य दिले आहे. विकासकामांमध्ये कितीही अडथळे आणले तरी निधी उपलब्ध करून देणे थांबवणार नाही, असेही आमदार खताळ यांनी सांगितले. जिरवा जिरवी नव्हे, आता पाणी जिरवण्याचे राजकारण. या तालुक्यात गेली 40 वर्षे केवळ जिरवा जिरवीचे राजकारण झाले. मात्र आता माणसे जिरवायची नाहीत, तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सिंचन प्रकल्पांना गती देऊन पाणी जिरवण्याचे काम करायचे आहे. भोजापूर चारीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यात यश आले असून परिसरातील ओढे नालेही भरले आहेत. साकूर भागातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी उपसा सिंचन योजना व बंधाऱ्यांसाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एमआयडीसी आणता आली नाही, ती एमआयडीसी 3 वर्षामध्ये आपण मंजूर करून आणली. या तालुक्यामध्ये त्यांना भोजापूर पाणी निवडणूक चारी म्हणून भोजापूर चारी निवडणूक चारी म्हणून जिच्याकडे बघितलं गेलं त्या भोजापूर चारीला 45 कोटी रुपये देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं. आज सर्वसामान्यांचं सरकार म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून आणि तुमच्यातील जे कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. आदरणीय शिंदे साहेबांची शिकवण आहे, नेता कोणीच नाही शिवसेनेमध्ये, सगळे आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतो आणि कार्यकर्ते म्हणून काम करताना ज्या तळागाळातील लोकांच्या भावना आहेत, तळागाळातील लोकांचे प्रश्न आहेत, हे समजवण्याचं आपल्याला भाग्य मिळतं. त्यामुळं विकास कामाच्या बाबतीत पुन्हा आपल्याला शब्द देईल, काळजी करू नका. मंदिराच्या बाबतीत बरेचसे आडकाठी आणण्याचा प्रयत्न झाला, त्यांना बिरबा महाराज चांगल्या पद्धतीने उत्तर देतील. आपल्याला उत्तर द्यायची गरज नाही, बिरबा महाराज उत्तर देतील. आज सरस्वती संस्था जिल्हा 34 वर्ष पूर्ण झालेत. संगमनेर तालुक्यासारख्या ठिकाणी म्हणजे 34 वर्षापूर्वी एक संस्था स्थापन करणं आणि तिचं आज एक छोटस रोपटं लावलं, त्याचा आज वटवृक्ष झालाय आणि त्या माध्यमातून गावातील लोकांना एक आर्थिक अडचणीमध्ये, मुलींच्या लग्नामध्ये, मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्याच्या प्रश्नासाठी निश्चित या संस्थेचा मोठा आधार मिळतोय. संस्थेचे चेअरमन बादशाह भाऊ असेल, शशिकांतजी असेल, काशीनाथजी असेल, अशोकराव डोंगरे असेल, भास्करराव कासार असेल, मोहनराव खताळ, रमेश आडांगळे सर असेल, कैलास बिप्रो असेल, रवींद्र शेटे, श्रीमती अन्नपूर्णा जाधव असेल, सौ ताराबाई गुंजाळ, सचिन शिंदे, बबलू शेख आणि ज्यांना मी नेहमी माझ्याकडे आल्यानंतर जे आता आपल्या संस्थेचे
मॅनेजर आहेत साधू पाटील डोंगरे यांना मी कधी भेटल्यानंतर चेअरमनच म्हणत असतो, कारण साधू पाटलाचं सुद्धा मोठं काम योगदान त्याच्यासाठी. आणि अतिशय कधी बघा पिशवी, कधी बघा ते कागदपत्र, संस्थेचा विचार पाहिला, मला वाटत नाही कुटुंबाचा विचार करत असेल ते. त्यांना फक्त संस्था, कारण संस्थेचं नाव सुद्धा सरस्वती या नावाने सुरुवात झालं. त्यामुळं त्यातले परशुराम मतकर असेल, शारदा राऊत असेल, अमोल डोंगरे असेल, तुमचे सगळे सहकारी सभासद एक चांगल्या पद्धतीने विश्वास ठेवून तुम्ही सगळे काम करताय. सरांनी मगाशी सांगितलं आपल्या पद्माकरराव मतकर त्यांनी सुद्धा सुरुवात केली. त्यांना आयुष्य घडवण्याची त्यांच्या आयुष्यातील वाटचाल या संस्थेच्या कामाच्या माध्यमातून सुरुवात झाली. आणि माझा विश्वास आहे, काम आपलं जर प्रामाणिक असेल, कर्म आपले जर चांगले असेल, तर नियती ही आपल्याला साथ देते. त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करताय. मधल्या कालावधीमध्ये संस्थेच्या इमारतीचा विस्तारासंदर्भात सुद्धा संस्थेने प्रस्ताव टाकला, परंतु तिथं मी जागेचा वादविवाद लावण्याचा प्रयत्न करून प्रकरण न्यायप्रविष्ट करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं न्यायप्रविष्ट प्रकरण हे कसे असतात आणि कशासाठी केले जाते हे तुम्हाला माहिती. त्यामुळे त्या खोलात जास्त न जाता गावच्या विकासासाठी, संस्थेच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री असेल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल आणि मी असेल, नक्की तुमच्या पाठीशी नेहमी ठामपणे उभा राहू. तुमचं काम अतिशय चांगलं आहे, चांगल्या पद्धतीने असं करत राहा. तुमच्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज ज्या विद्यार्थ्यांना गावातील, आणि एक संस्थेचा तुमचा उपक्रम मला चांगला आवडतो, दरवेळेस तुम्ही करता का गावातील जे विद्यार्थी असतात त्यांच्या गुणांना वाव मिळाल्यानंतर त्यांच्या गुणवत्तेचं आपल्या इथे सन्मान केला जातो. आणि हा सन्मान गावातील कोणी व्यक्ती नोकरी निमित्त जरी गेला, उच्च शिक्षण घेऊन पुढे गेला, तरी त्याच्या सन्मानाचं काम तुम्ही सर्वजण गावकरी मिळून करता. याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. अशाच प्रकारे काम करत राहा. निधीबाबत काळजी करू नका. आपला कार्यक्रम, मला बिरेवाडीला साकोरला कार्यक्रम असल्यामुळे दिवसभराची व्यस्तता असल्यामुळे आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. वार्षिक सभेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामभाऊ राणे, व्यासपीठावरील दादा पाटील गुंजाळ असल, संस्थेचे चेअरमन बादशाहभाऊ गुंजाळ असल, व्हाईस चेअरमन शशिकांतजी मतकर असल, संपतराव फड, मथुर शर्माळे, गोरख डोंगरे, पुंजाभाऊ डोंगरे, संतोष डोंगरे, संदीप कासार, विश्वास कासार, रामनाथ शिंदे, अनिल गुंजाळ, ज्ञानेश्वर मतकर, बाबासाहेब मतकर, नवनाथ जाधव, डी.एन. मतकर, वसंत मतकर, रामनाथ शिंदे, विकास माने, रणजित जाधव, भाऊसाहेब शर्माळे, बाळासाहेब मतकर, अब्बार शेख, सुभाष मतकर, कचरू पाटील वलवे, रामनाथ शेटे, गणपत डोंगरे, दादा पाटील डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणेकर मॅडम असेल, पंधारे मॅडम असेल, तलाठी फटांगरे असतील, तसेच व्यासपीठावर सर्वच आता मान्यवर सगळेच महत्वाचे आहेत. परंतु आता जेवढे नावं माझ्याकडे आले त्यांचा मी उल्लेख करतो. ज्यांचे नावं राहिले असेल ते मला माफ करतील. जनसेवा तरुण मित्र मंडळ, स्वाभिमानी युवा पर्व निमज, उपस्थित सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो, निमजमध्ये तसं सुरुवातीपासूनच जनसेवा मंडळाच्या माध्यमातून एक गावच्या विकासासाठी प्रयत्न करणारे जे सगळे सहकारी आज माझ्या बरोबर आहेत, त्यांनी खूप संघर्ष केला आहे. आज ज्यावेळेस गावामध्ये जसं खंत व्यक्त केली, आयोजकांनी का निधी दिला जातो परंतु ग्रामपंचायत आरकाठी करते, विनाशकालीन विपरीत बुद्धी, त्यांना एवढंच म्हणावं लागेल. कारण ज्यावेळेस पक्षाचं होतं तुम्हाला देणाऱ्यांनी दिलं नाही आणि घेणाऱ्याला घेता आलं नाही, परंतु आज देणारा देतोय तर घेणारा जर त्याची मानसिकता खराब असेल तर याचा गावच्या विकासावर परिणाम होतो. मी आमदार झाल्यानंतर तालुक्यातील कुठल्या माणसांनी सांगावा, कुठल्या गावांनी सांगावा का निधी देताना आमदारांनी आमच्या बरोबर भेदभाव केला.
अजिबात भेदभाव केला नाही, विचार केला नाही. जे कामं प्रलंबित आहेत, कारण ज्या गावात जरी मतदान कमी असेल तरी त्या गावात मला बी मतदान करणारे लोक आहेत याची जाणीव ठेवून मी पुढे चाललो होतो. त्यामुळं जरी किती प्रयत्न केला निधीला अडथळा आणण्याचा, तर जनता त्यांना उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी सुद्धा निधी दिल्याशिवाय थांबणार नाही. आज ज्या पद्धतीने रस्त्याचे डांबरीकरणाचं असेल, बिरोबा मंदिर सुशोभीकरण असेल, आंबेडकर नगर रस्ता असेल, MSCBच्या माध्यमातून डिप्या गेल्या, सोलर हायमॅक्स दिल्या गेले. जी बिरोबा मंदिरापाशी डिपी शिफ्टिंग होती तिला बरेच वर्ष सगळीकडे प्रयत्न झाले, परंतु बिरोबा महाराजांचा सुद्धा आशीर्वाद आणि कृपा आपल्यावरती होती, त्यामुळे ते आपल्या हातातूनच मार्गी लागले. अजून खूप काही बिरोबा महाराजांच्या मंदिराच्या परिसरातील किंवा गावच्या विकासाचे बरेचसे प्रश्न सोडवण्यासाठी बिरोबा महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती राहील. वज्रेश्वरी माता मंदिर जे आहे तिथे सुद्धा आपण 10 लाख रुपये दिले. म्हसोबा मंदिर ते झोळे रस्ता मजबूतीकरणाला 10 लाख रुपये मंजूर आहेत. निमजला अजून 2 शाळा खोल्यांचा आपण विचार केलाय. स्मशानभूमीला आता जनसुविधा अंतर्गत 10 लाख रुपये देतोय. याआधी दिले, परत अजून 10 लाख रुपये. पैशाची काळजी करू नका, गावच्या विकासासाठी पैशाची काळजी अजिबात करू नका, कारण आपल्या मागे मी सांगितलं महाराष्ट्राच्या 288 आमदारांमधला सगळ्यात नशिबवान आमदार मी आहे. कारण मी एका भावी मुख्यमंत्र्याला पाडून आमदार झालो आणि त्याला पाडल्यानंतर सुद्धा नुसतं महाराष्ट्रातच संगमनेर तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रात दिल्लीमध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने ओळख तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शक्य झाली. राजकारण 40 वर्षाचं कसं झालं, कुणी केलं, काय केलं, कसं भावाभावात भांडण लावून दिले, गावागावात भांडण लावून दिले, कसे रस्ते अडवले, कशा पद्धतीने जिरवाजिरवी केली. परंतु आज आपल्याला फक्त पाणी जिरवायचा कार्यक्रम झाला. आता फक्त पाणी जिरवायचा कार्यक्रम करायचा. आणि यासाठी सुद्धा बघा, विधानसभा निवडणुकीच्या वेळेस गावकऱ्यांना, तालुक्यातील लोकांना शब्द दिला होता, तुमच्या अडचणीत तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी सुद्धा आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे आली. आज निसर्गाची सुद्धा साथ आपल्याला मिळाली. पाऊस होत नव्हता 40 वर्ष असं नाही, पाऊस होत होता, परंतु ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता किंवा ज्या पद्धतीने त्याचं नियोजन व्हायला पाहिजे होतं, आता संपतराव आहेत, भोजापूर चारीच्या साठी त्यांचं आता निम्म आयुष्य गेलंय, पण भोजापूर चारी फक्त निवडणूक चारी झाली होती. त्या भोजापूर चारीला मागच्या वर्षी आपण शेवटच्या तिगावच्या माथ्यापर्यंत पाणी देण्याचं काम करून गावागावातील आजूबाजूचे जे गाव आहेत त्या भोजापूर चारीवरती अवलंबून आहेत, त्या गावातील ओढे नाले भरून देण्याचं काम आपण केलं. आज सुद्धा बघा तुम्ही, साकोरपठार भागामध्ये पाण्याचा प्रश्न होता, तिथं उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून असेल किंवा बॅरेजेसच्या माध्यमातून असेल, आदरणीय साहेबांच्या माध्यमातून 100 कोटी रुपये आपल्याला तिथं मिळतात. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, ज्या शिवसेनेच्या पक्षाचा मी आमदार म्हणून काम करतोय, त्या पक्षाचे नेते ज्यांनी या महाराष्ट्राला लाडक्या बहिणीसारखी यशस्वी योजना लागू करून दिली. आमच्या शेतकऱ्यांना ज्यांच्या विजेचे बिलं 7-7 लाख, 2-2 लाख, 5-5 लाख थकीत होते, ते सुद्धा 0 रुपये करण्याचं काम आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून झालं. त्यामुळे या सरकारने अतिशय धाडसी निर्णय घेतले. हे निर्णय यापूर्वी कोणी घेतले नाही. मी सांगितलं का महाराष्ट्र राज्याला सगळ्यात यशस्वी जर महसूल मंत्री कोणी मिळाले असेल तर आदरणीय विखे पाटील साहेबांनी, आदरणीय बावनकुळे साहेबांनी. नाही तर यापूर्वीच्या महसूल मंत्र्यांनी फक्त वसूल मंत्री म्हणून काम केलं, वसुली मंत्री म्हणून काम केलं. माझा स्वभाव आहे, मी कोणाला खेटत नाही, पण मला कोणी खेटल्यावर मी त्याला सोडत नाही. त्यामुळे आता आगे आगे देखो, संगमनेरकरच नाही तर महाराष्ट्र बघल आता काय होतं. कारण मला निवडून दिलं मायबाप जनतेने, मी ठरवलं होतं विकास कामं करायचे, विकास कामाला पूर्ण होऊन घेतलं ना, आजही घेणार आहे, उद्याही घेणार आहे. परंतु ते कामं करताना जे अडथळे आणले जात आहे त्याचा अनुभव तुम्ही निमजच्या लोकांनी घेतलाय. गावामध्ये विकास कामाला आमदारांनी निधी दिला, पालकमंत्र्यांनी निधी दिला, ते कामं बंद पाडता कसे येतील किंवा ते कामं होणार नाही या दृष्टीने काही विघ्न संतोषी प्रवृत्तीचे लोक काम करत असतात. आता येणाऱ्या कालावधीत त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुम्हाला सगळ्यांना, गावकऱ्यांना करायची. कशासाठी गावचा विकास झाला पाहिजे ना.
मग गावचा विकास कधी होईल तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं सरकार असतं त्यावेळेस होतं. आज संगमनेरच्या आमदारापासून तर केंद्र सरकारपर्यंत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो. फक्त आता येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतील. ग्रामपंचायतीच्या निवडणुका तुमची नंतर होईल, परंतु तालुक्यातील जो कामाचा धडाका आपण घेतलाय या कामामुळे या संगमनेर तालुक्यातील मतदार म्हणा, सामान्य मायबाप जनता म्हणा, ही आपल्या बरोबर आहे हे तुम्हाला सुद्धा काम करताना जाणवत असेल. आज शासकीय कार्यालयात गेल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नागरिकाला एक मान सन्मान दिला जातो. हा कशामुळे शक्य झाला? हा आदरणीय विखे साहेबांमुळे शक्य झाला, आदरणीय शिंदे साहेबांमुळे शक्य झाला. त्यांनी विश्वास टाकला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मायबाप जनतेने माझ्यावरती विश्वास टाकला. तुम्हाला खात्री होती, तुम्हाला विश्वास होता की हा मुलगा काहीतरी करून दाखवेल आणि 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढं आपण काम केलंय याला मला वाटतं कोणाच्या प्रमाणपत्राची आपल्याला, विरोधकांच्या प्रमाणपत्राची आपल्याला गरज नाही. या तालुक्यामध्ये 40 वर्षात ज्यांना MIDC आणता आली नाही ती MIDC 3 वर्षामध्ये आपण मंजूर करून आणली. या तालुक्यामध्ये ज्यांना भजपूर पाणी निवडणूक सारी म्हणून